कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। म्हणजे तुझ्या भावाने आजवर खूप चुका केल्यात, खूप गुन्हे केलेत सरस्वती। तो फक्त तुझा भाऊ आहे म्हणून आजवर मी त्याला तुम्हाला कळणार नाही अशा शिक्षा देत राहिलो। पूजा आणि त्याचा संसार टिकावा, तुला त्रास नको व्हायला म्हणून आजवर मी काय बोललो नाही, काही दाखवलं नाही। पण आज यांनी सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यात। लिमिट्स क्रॉस? नाही ए दादा, दादा उठ ना दादा। जे काय बोलताय ते काय बोलतात सांग ना, असं काही नाहीये ना? दादा बोल ना, दादा बोल ना, काय झालंय? का बोलताय तेजस्वी? दादा बोल, दादा तू का गप्प बस? सांग ना मला नक्की काय केलंस तू? विक्रांतचा पहिला गुन्हा हा आहे की त्यांनी त्याच्या वर्दीशी प्रतारणा केली। म्हणजे नक्की काय केलंय विक्रांत दादाने? पोलिसाची ड्युटी असते की त्यांनी लोकांना प्रोटेक्ट करावं, पण यांनी आपल्या वर्दीचा मिसयूज केलाय। मिसयूज म्हणजे जे नक्की काय केलंय ह्याने? फसवलंय। त्याच्या पदाचा वापर करून त्यांनी मुलींना फसवलंय। नाही दादा, असं करणं शक्यच नाही। त्याने असं नाही केलंय काही। दादा तू सांग ना सगळ्यांना, काही नाही केलंस ना तू? सरस्वती, मी विदाउट प्रूफ असं काहीही बोलणार नाही, लक्षात ठेव। जे फसवलं म्हणजे काय केलंय? मी सांगते। हा विक्रांत अनेक मुलींबरोबर प्रेमाचं नाटक करायचा, त्यांचा गैरफायदा घ्यायचा आणि मग लग्न करीन असं खोटं वचन द्यायचं त्यांना। पण विक्रांत असं का करेल? त्यांनी असंच केलंय लक्ष्मी, आणि त्या मुलींपैकी इनोसेंट होत्या, वयाने लहान होत्या। म्हणून ह्याच्या बोलण्यावर फसल्या। तुमचे कुठल्या तोंडाने आभार मानू हिजी? ह्या सगळ्यात तुम्ही रेवतीचं नाव घेणं टाळलं। थँक्यू, खरंच थँक्यू सो मच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।